हालेलुया, हालेलुया. देवाची स्तुती असो. परत एक वेळेस 2025च्या 40 मिनिटांमध्ये आपण 2026 मध्ये प्रवेश करणार आहोत. म्हणजे 2025च्या शेवटच्या काही तासामध्ये आपण आलेलो आहोत. त्याच्यामुळं बाहेर थंडी आहे, जरूर थंडी आहे. थोडा वेळ झालाय, आपण जेवण पण झाले. त्याच्यामुळं कधी आपल्याला झोप येऊ शकते. त्याच्यामुळं तुम्ही मला बघा, तुम्हाला झोप येणार नाही याची गॅरंटी. म्हणजे मला तसं बघण्याची वेळ आणि दिवस संपलेत. माझा बघण्याचा कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2021 ला मुंबईमध्ये पार पडला. आता मला बघण्याची आवश्यकता नाही. पण ज्याला असं वाटते का मला झोप येईल, त्यांनी माझ्याकडे बघायचं. तुम्हाला झोप येणार नाही याची गॅरंटी माझी. जर तुम्ही असं म्हणाल, बघा बोलू बिबी ना त्यांनी तरी टाळ्या वाजवायला, म्हणजे त्यांना माहिती आहे मला झोप येईल. हा, म्हणजे मला सांगायचं काय, आपल्याकडं मेजून आता 40 मिनिट आहेत माझ्या घडीप्रमाणे. बरोबर, हा 40 मिनिट आहेत. 40 मिनिटानंतर आम्ही नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत. असो, त्या अगोदर माझ्यातर्फे आणि मीनातर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि देव तुम्हाला या नवीन वर्षामध्ये अधिक आशीर्वाद देऊ. तुमचे सर्व मनोरथ परमेश्वर पूर्ण करो आणि तुम्ही परमेश्वरामध्ये असंच वाढो, ही सदिच्छा. असो, ज्या वेळेस स्तुती आराधना आपली सुरू होती, मी एक जिराफ बघत होतो. जिराफ माहित आहे का तुम्हाला? उंच असते बघा, ती उंच, एकदम उंच असते. प्रत्येक जनावरांमध्ये एक प्रकारची आत्मा असते. जेवढे जनावर बघतो की नाही आपण, त्याच्यामध्ये एक आत्मा असते आणि त्या आत्म्याच्या द्वारे परमेश्वर आम्हाला काहीतरी शिकवतो. इथं असं कोणीतरी आहे ज्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा घमंड आहे. जिराफची आत्मा म्हणजे घमंड, कारण ती उंच असते लय. असं इथं कोणीतरी आहे असं ज्याच्यामध्ये घमंड आहे कशाच्या तरी बाबतीमध्ये. पण परमेश्वर काय सांगतो माहित आहे का, मी घमंड करणाऱ्याचा विरोध करतो आणि जे नम्र आहेत त्यांना मी उंच करतो. तुमच्या जीवनामध्ये कसल्या प्रकारचा घमंड आहे मला माहित नाही. कदाचित ते पैशाचा असू शकते, कदाचित तुमच्याकडं प्रॉपर्टीचा असू शकते, किंवा कदाचित काही गोष्टीचा असू शकते. पण घमंडी लोक परमेश्वराला पसंत नाही. तेवढी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जे नम्र लोक असतात, नम्र बरं, नम्री नाही, दोन प्रकारचे लोक असतात. एक नम्र लोक असतात आणि दुसरे नम्री असतील. नम्री म्हणजे काय माहित आहे का, ती आपल्याच धुंदीमध्ये असते हमेशा. बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो बरं. मला हसवायची सवय आहे, बरोबर. मी हसत हसत बोलतो. बरं, माझा प्रचार करण्याचा काय, माझ्या प्रचाराचे काय म्हणते त्याला, मेथड तशी आहे. बायकोनं मला उचवू सगळे दिसायचं, अर्धा दिसायचं. ओके, तर माझे प्रचार करण्याची पद्धत कशी आहे, मी हसवतो आणि हसवून तुमच्यातलं काम घेतो. म्हणजे मला जे सांगायचं का ते करतो. मला कठोर प्रचार करता येते, पण ती जर मी केलो तर सगळे दरवाजे काढून पळून जातील. म्हणून मला तसं काय आजच्या दिवसा काही करायचं नाही. म्हणून माझी पद्धत कशी आहे, मी हसवून मला जे सांगायचे का ते सांगतो. जर तुमच्यापैकी कोणी हसणार नसेल, काही हरकत नाही, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि कुणी जर असं म्हणत असेल, मला सचिन हसवतोय म्हणून प्रचार आवडत नाही, मला त्याचीही काळजी नाही, मला त्याची सुद्धा काळजी नाही, मी चिंता करत नाही. पण मला जे काम आहे का, प्रभूनं जे शिकवलेलं आहे का, ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. एक वचन वाचूया आपण. नवीन वर्षामध्ये पदार्पण करतोय आपण. नवीन वर्ष एक नवीन संकल्प घेण्याचा असते. नवीन वर्ष म्हणजे आमच्यासाठी, बाहेरच्या लोकांसाठी नाही बरं. आज बाहेरचे लोक 12 वाजता वेगवेगळ्या प्रकारे ते सेलिब्रेशन करतात. पण तुम्ही आणि मी जे आहेत, परमेश्वराच्या जवळ, परमेश्वराच्या सम्मुखमध्ये येऊन, परमेश्वराच्या त्या उपस्थितीमध्ये येऊन आम्ही काही गोष्टी ऐकणार आहोत. म्हणून त्या बाहेरच्या लोकांपेक्षा आम्ही नशीबवान आहोत. म्हणून कधी बी मला 2 गोष्टी कधीच आवडत नाहीत प्रचार करताना. 2 गोष्टी. पहिलं तर ती घडी मला आवडत नाही, कारण ती घडी पळते आहे, लय पळते. त्याच्यात 10 मिनिट गेले.
आणि दुसरी गोष्ट मला का आवडत नाही, असं जर कोणी केलं तर मला बिलकुल आवडत नाही. बरं, माझ्या हातात माईक बी दिलं नाही. जर दिला असतं, जाऊ असो, तुम्ही समजून घेतले. बरं, तुम्ही माझे सगळे काळजातले आहो. तुम्हाला जर जांभळी आली तर काय करा माहित आहे का, रुमाल काढा. असं करा. कारण काय होतं माहित आहे, माझं तिकडं ध्यान गेलं तर मला थोडस बरोबर वाटत. असं नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प घेण्याचा विचार आम्ही करतो, परंतु पवित्र शास्त्राच्या नुसार ज्या वेळेस आम्ही आमचं जीवन त्या वचनाच्या नुसार जगण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो. परमेश्वरानं मला 1 महिन्याच्या अगोदर एक वचन दिलं नवीन वर्षामध्ये. परमेश्वराच्या सम्मुख मी उभा राहिलो की प्रभू, आता नवीन वर्षामध्ये काय येणार आहे, नवीन वर्षामध्ये काय काय होणार आहे. तर प्रभूनं मला एक वचन दिलं आणि त्या वचनानुसार एकच वचन सांगणार, बरं, त्याचा प्रचार करणार नाही. 10 जानेवारीला त्याचा प्रचार ऐका तुम्ही, म्हणजे तिथं करणार. आमची मीटिंग आहे लोणावळ्याला, त्याचा प्रचार पुन्हा युट्यूबवर बघा. मला एक वचन परमेश्वरानं सांगितलं, या 2026 मध्ये मी जे काय करणार आहोत ते बघा. पास्टर साहेब एक गोष्ट बोलत होते की परमेश्वर आमच्या मध्यस्थी उपस्थित आहे. लक्षात घ्या, जर परमेश्वर आमच्या मध्यस्थी आहे, त्याची उपस्थिती जर आमच्यात आहे, तर आम्हाला अशक्य होणाऱ्या गोष्टी परमेश्वर शक्य करणार. हालेलुया, हालेलुया. आमच्यासाठी अशक्य असणाऱ्या गोष्टी परमेश्वर शक्य जरूर करणार. आम्हाला काय करायचं माहित आहे का, त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपलं जीवन घालण्याचा प्रयत्न करायचा. एक वचन वाचा, जे वचन प्रभूनं मला दिलं, उत्पत्ती याचा 26वा अध्याय, उत्पत्ती याचा 26वा अध्याय आणि 12वं वचन. उत्पत्ती 26 अध्याय आणि 12वं वचन. हाँ, वैशू मराठीतून वाचा. तुम्ही हाव का इथं? हा, अरे वाचा की, तुमचंच नाव घेतलंय. थोडं जोरात वाचा हो. माझं लग्न झाले तेव्हापासून माझा आवाजच गेलाय. मला माझ्या बायकोचाच आवाज गुरगुर येते. नीट वाचा जरा. थांबा ताई. हालेलुया, हालेलुया. इसाक आहे तिथं, असं लिहिले की इसाकनं काय केलं, त्याच्या जमिनीमध्ये पेरलं आणि त्याला भरपूर असे पीक भेटले. पण तुम्हाला सांगू का, त्यावेळेस काय झालं होतं माहित आहे का, एक मोठा दुष्काळ पडला. एक मोठा दुष्काळ पडलाय आणि दुष्काळ पडल्यानंतर देखील या इसाकच्या मनामध्ये अशी का गोष्ट आली की जमीनमध्ये पीक पेरलं पाहिजे आणि मला परमेश्वर माहिती आहे की तो परमेश्वर त्या पिकावरती आशीर्वाद देईल. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जी शेती करत असताना दुसरीकडे दुष्काळ पडलाय आणि शेतामध्ये पेरतील, असे कोणी लोक आहेत का? समजलं नाही. तुम्ही शेती करणारे हाव समजा, तुम्हाला माहिती आहे आता पाऊस बंद झालाय, पाऊस येणार नाही असं तुम्हाला कळालं, तरी सुद्धा तुम्ही शेतात पीक पेरणार का? माझा प्रश्न आहे. हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. काय करणार? हा हा, बरं, तुमचं काय म्हणणं आहे? कुठे गेले बबलू भाई? काय करचाल तुम्ही? अहो, पाणी येणार नाही, पाऊस पडणार नाही. तुम्हाला सांगितलंय, आमच्या लातूर मध्ये 2015ला काय झालं, ट्रेननं पाणी आलं, पाऊस बंद. काय करचाल? पेरणार? तुमचा लय मोठा विश्वास आहे का त्याला थंडीमध्ये गेला होता? एक एनर्जी पॉवर होती तुमच्या बाजूला. असो, माणूस दुष्काळामध्ये पेरणीकडे जात नाही. मग या इसाकाला असं काय झालं की इसाकानं काय केलं, एक मोठा दुष्काळ पडला होता. आणखी बघ एक वचन वाचा. 26 अध्याय, उत्पत्ती 26 अध्याय, पहिलं वचन वाचा. दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक
ताई मराठीतून वाचा. 26 अध्याय पहिलं वचन. कशात वाचले तुम्ही? तुमचा आवाज कसा आहे कोंबडी वाणी. हा थांबा थांबा, तिथं थोडस एक शब्द चुकलाय. एक शब्द तिथं चुकलाय. तिथं काय लिहिलंय माहित आहे का? पूर्वी अब्रामाच्या वेळी जे दुष्काळ पडला होता तसा, पण तसा शब्द नाही. ती हिंदी बायबल मध्ये, तमिळ बायबल मध्ये असं लिहिलं, महाभयंकर दुष्काळ पडला. अब्रामाच्या वेळेस पण एक दुष्काळ पडला होता, पण आता इसाक जन्मल्यानंतर काही दिवसानंतर एक दुष्काळ पडतोय. पण हा दुष्काळ कसा आहे माहिती आहे का? अब्रामाच्या वेळेस पडलेल्या दुष्काळापेक्षा सगळ्यात महाभयंकर आहे. दुष्काळामध्ये पाऊस येत नाही. दुष्काळामध्ये काय होतंय माहिती आहे का? जे झाड जे आहेत त्यांना पाणी न भेटल्यामुळे झाड जळून जाते, पिकं जळून जाते. पण तरी सुद्धा असं काय झालं की इसाकच्या मनामध्ये असं वाटलं की मी माझ्या या जमिनीमध्ये, या वाळवंट झालेल्या जमिनीमध्ये मी बी पेरणार, आणि बी पेरल्यानंतर परमेश्वरानं त्याला लगेच आशीर्वाद दिला. आता 12 वचन वाच. 26:12. 26:12. येऊ का बाबा? विकी जोरात वाजायचं भांडण केल्यावर. हा हा, नाहीतर मी कॅन्डल लाईट डिनरची गोष्ट सांगितली. कॅन्डल लाईट डिनरची गोष्ट सांगितली. हा वाचा. थांबा थांबा, तिथे काय लिहिले? त्याच वर्षी. काय लिहिले? बोला की त्याच वर्षी म्हणा. त्याच वर्षी म्हणा की. म्हणजे ज्या वेळेस दुष्काळ होता त्याच दुष्काळामध्ये इसाकाने पेरणी केली, आणि त्याच वर्षामध्ये त्याला फळं बी लागले, त्याच वर्षामध्ये त्याचं पीक आलं. हे कसं शक्य झालं? प्रश्न आहे. कसं काय शक्य झालं? बाजूचे लोकांची शेत जळून गेली, बाजूच्या शेतात पाणी भेट नाही, त्यांचं पीक इना झाले. पण इसाकाच्या पिकामध्ये काय झालं? त्यानं लावल्या काय झालं माहिती आहे? भरभराटी आली. काय झालं माहितीये का? त्याला एक गोष्ट माहिती होती इसाकाला, अरे माझ्या बापाचं राज्य आहे, माझ्या बापाला परमेश्वरानं बोलवलं होतं सेवेसाठी. माझ्या बापानं एकच काम केलं, परमेश्वराची आज्ञा मानली. माझ्या बापाला परमेश्वरानं जी गोष्ट सांगितली, अब्राम तू ही गोष्ट कर. अब्रामानं सांगितलं हो. अब्राम तुझ्या एकुलत्या एका पुत्राला घेऊन त्या मोर्या पर्वतावरती जा, माझ्यासाठी बली अर्पण कर. अब्राम म्हणाला हो. इसाकाला एवढंच माहित होतं त्याच्या बापाकडून. बापानं त्याला एकच शिकवलं होतं, जर तू माझ्यासारखं परमेश्वर जे काही बोलेल ती यस म्हणून जर तू आज्ञा मानत असशील, तर तू दुष्काळामध्ये जरी असशील तरी देखील परमेश्वर तुला आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2026 मध्ये तुम्ही आणि मी प्रवेश करत असताना कदाचित आमच्या आत्मिक जीवनामध्ये एक प्रकारचा दुष्काळ आलेला असेल. आमच्या आशीर्वादावरती काहीतरी एक प्रकारचा दुष्काळ आलेला असेल. आमच्या सेवकाईच्या बाबत एक प्रकारचा दुष्काळ आलेला असेल. घाबरू नका. परमेश्वर सांगतो की त्याच वर्षी तुम्ही ते फळ लावाल, बीज लावाल, आणि त्याच वर्षी परमेश्वर ते फलवंत करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकच काम आहे फक्त, एकच काम आहे. परमेश्वरानं बोलले ती करायचं, मागे पुढे बघायचं. प्रभूनं जे म्हणले का ते करायचं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये पहिल्या अध्याय, स्तोत्र संहिता याच्या पहिल्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये काय लिहिले बघा बरं. तिथं एका झाडाबद्दल लिहिलेलं आहे, तिथं एका आशीर्वादित व्यक्तीच्या जीवनाबद्दल लिहिलेलं आहे. हा पुढं 5व. हा 5.
परंतु तो तर एका झाडाप्रमाणे तिथून वाचा. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात असतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस स्मरण करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, माफ करा 3 आहे. स्तोत्र संहिता 1 अध्याय 3 वचन. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ जे आपल्या अंगणात फळ देते, हा त्याची पाने कोसळत नाही, हा त्या झाडासारखा तो आहे. हा आणि जे काही तो हाती घेतो. 2026 मध्ये परमेश्वराची आज्ञा पालन करत असताना, 2026 मध्ये तुम्ही परमेश्वराची आज्ञा मानत असताना, जर तुम्ही परमेश्वराची आज्ञा करत आहोत, तर जे काही तुम्ही हातामध्ये काम घ्याल त्याला परमेश्वर आशीर्वादित करा. एकच कंडिशन आहे, आज्ञा मानायची. आणि सगळ्यात अवघड भीतीच आहे, सगळ्यात अवघड भीतीच आहे आज्ञा मानणे. म्हणून मी एका ठिकाणी सांगत होतो की आजकाल आज्ञा कुणी मानत नाहीत. लेकरं आईची आज्ञा मानत नाहीत. सेवकाची पत्नी सेवकाची आज्ञा मानत नाहीत. भविष्यवक्त्याची पत्नी त्या भविष्यवक्त्याचे काहीच ऐकत नाहीत. आणि लेकरं आपल्या आई वडिलाच ऐकत नाहीत. बबलू हसले, एकदम मनातून हसले ते. मोठा भाऊ बहिणीचं ऐकत नाही, आज्ञा ऐकत नाहीत. कारण काय माहितीये का, आज्ञेमध्ये राहणं कुणाला आवडत नाही. आजच्या या जमान्यामध्ये लेकरांना आज्ञेमध्ये ठेवणं हे अवघड काम, लय अवघड आहे. त्याच्याही पुढं एक आगवा जो असतो किंवा एक सेवक जो असतो, त्याच्या आज्ञेमध्ये राहणं आपल्या विश्वासू लोकांना आवडत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या त्याच दुष्काळाच्या वर्षामध्ये आशीर्वादित जर व्हायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या हातातल्या प्रत्येक कामाला आशीर्वाद मिळवून घ्यायचा असेल, पवित्र शास्त्राच्या नुसार एकच मेथड लक्षात ठेवायची आहे, परमेश्वराची आज्ञा मानायला शिका. आणि जे लोक परमेश्वराची आज्ञा मानतात त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची उणे पडत नाही म्हणून लिहिलेलं आहे. स्तोत्र संहिता 34व्या अध्यायामध्ये 10व्या वचनामध्ये काय लिहिलंय बघा बरं. 34:10 मध्ये बघा बरं काय लिहिलंय, व्यवस्थित वाचा. थांबा तिथं तर थोडस वेगळं लिहिलंय. विवेकनं चुकीचं वाचलं बघा. विवेक तुम्ही चुकीचं वाच. विकी थांबा, तुम्ही चुकीचं वाच. अहो जंगलाचा राजा कोण? हा, जोरात म्हणा. तुम्ही काय वाचला लाव, वाचा बर. हा, तुम्ही चुकीचं वाचायला. अहो राजा कधी उपाशी मरेल का? अहो तुम्ही काय म्हणलो, जंगलाचा राजा कोण? इकडे बघा, जंगलाचा राजा कोण? बरोबर आहे का? ती उपाशी मरेल का? तुम्ही तिथं बायबल मध्ये वाचायला उपाशी मरेल, त्याला वान पडेल, म्हणजे त्यालाही काही काही गोष्टीची वान पडेल. पण पुढे लिहिले काय, पुढे काय लिहिले? पण परमेश्वराला शरण करणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडणार नाही. ह्याचा अर्थ काय माहित आहे का? जे लोक परमेश्वराला शरण जातात त्यांना कुठल्याही चांगल्या वस्तूची उणीव पडत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय माहिती, ह्याच्या उलट काय, जंगलाचा राजा असलेला सिंह तो भी उपाशी मरेल, त्याला सुद्धा कुठल्या कुठल्या गोष्टीची कमतरता भासेल. पण जे परमेश्वराला शरण जातात त्यांना कुठल्या चांगल्या वस्तूची उणीव पडणार नाही. परमेश्वरासाठी एक जोरदार टाळी होऊ द्या. टाळ्या असं वाजवा, बाजू झोपला करून उठलं पाहिजे त्यानं, म्हणून म्हणलं टाळ्या वाजवा. कारण काय होते, आता थंडीचे दिवस आहेत तिथं, त्याच्यामुळे काही लोक टाळ्या कशा वाजले असे. ती काय करायला, ती
पीठ साफ करायचं की काहीतरी वाटतंय असो. पुढे गेलंय. ती घडीकडे ध्यान आहे माझं. ओके ठीक असो. अब्रामाच्या वेळेस जो दुष्काळ पडला त्याच्यापेक्षा मोठा दुष्काळ पडला, परंतु इसाकानं काय केलं माहित आहे का? इसाकाला एक गोष्ट माहिती होती, आपल्या बापाकडून तो शिकला होता, आज्ञाकारितेचं जीवन जगायचं. काही हो, आयुष्यात काही भेटो न भेटो. आजकाल काय झाले माहित आहे का? मी तुम्हाला 2026चा एक शब्द देऊन जातो. तुमच्या सेवेमध्ये, तुमच्या कामामध्ये विश्वासयोग्य राहावा. परमेश्वर तुम्हाला लहानातून उंच करेल. तुमच्या कामामध्ये विश्वासयोग्य राहा. तुम्हाला दिलेल्या सेवेमध्ये विश्वासयोग्य राहा. मी माझ्या आता 16 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये एकच परमेश्वराकडून गोष्ट शिकलोय, ती ही गोष्ट की मी परमेश्वराचा विश्वासयोग्य राहीन. कमी घटीमध्ये राहीन. कमी घटीमध्ये राहिलो. कमी घटीमध्ये राहिलो. बेल्ट भेटत नव्हते मला. बेल्ट 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 पट्टा पट्टा घ्यायला पैसे नसायचे. हरकत नाही, ती पॅन्ट तिथं लावायची. त्यावेळेस थोडस व्यवस्थित होतं. हरकत नाही. परत कधी चांगली पॅन्ट घ्यायला पैसे भेटत नाही. हरकत नाही. आता मी जे केलं ते तुम्ही करू नका. बस एक सांगतो तुम्हाला, दान टाकायला बी पैसे भेटायचे ना कधी कधी. तर आमचे पास्टर साहेब काय करायचे माहितीये का? ते काय म्हणायचे की यांच्याकडे पैसे नसते, असं तसं काय तर म्हणायचे. म्हणून ती दान पात्र ज्या वेळेस यायचे का, दान पात्र थोडक्यात असं करू नका बरं तुम्ही. समजा असं दान पात्र आलं तर मी काय करायचं माहितीये, शेतात घालायचं. काय बी नाही म्हणायचं, म्हणजे खिशामध्ये बी काय नसायचं. ते बाबा असं करू नका बरं तुम्ही. माझं इथे यायचं बंद व्हायचं. काय करायचं, पाकिट असायचं, पाकिट काय बी नसायचं. गपची मध्ये काय करायचं, असं करायचं. आणि काय करायचं माहित आहे का? ती दान पात्र आलं का असं करायचं आणि त्याच्यातली जे नोट उचलायची आणि त्याच्यात टाकायची. राजी करायचं सांगायला वर, त्याच्यातली नोट उचलायचं टाकायची. माझा पास्टर माझ्यापेक्षा भारी होता. माझा पास्टर लय हुशार होता. त्याला माहिती राहायचं भिकारी आहे, याच्याकडे पैसे नसते. मग यानं काय करून आलाय, तिथलीच नोट घेऊन आलाय. तर माझा पास्टर तिथून म्हणायचा मला, अहो उगाच चांगले चांगले कपडे घालून येते हा, आणि बघा यांच्याकडे दान द्यायला बी पैसे नाहीत. लय बेइज्जती व्हायची, एकदम बेइज्जती व्हायची. तेव्हा देवाला म्हणा, देवा आपल्याकडे देवाच्या सेवेसाठी काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी असलं. देवानं ती प्रार्थना ऐकली. पाकिट कधीच खाली नसते देवाच्या कामासाठी बरं. कारण आपण जी प्रार्थना केली का ती परमेश्वरानं ऐकली. तुम्ही असं करू नका बरं. तिथली नोट घेऊन त्याच्यात टाका, असं काही करू नका. तसं काही करू नका तुम्ही. असो, माझी खरी परिस्थिती अशी होती म्हणून सांगितलं. आज प्रभूच्या देणं, आज परमेश्वराच्या सेवेसाठी देण्यासाठी माझ्याकडे आहे. परमेश्वराची कुठल्याही प्रकारची सेवा राहू द्या, त्या सेवेमध्ये देण्यासाठी माझ्याकडे असते. परमेश्वराच्या सेवेमध्ये माझा खर्च जरी कमी असला तर मी देवाच्या सेवेसाठी देण्यासाठी पुढे असतो. देवाच्या सेवेमध्ये वेगवेगळ्या सेवकाईमध्ये मी हात लावलेला असताना त्या सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याच्यासाठी नाही की माझ्याकडे काही भरपूर आहे म्हणून. माझ्याकडे कमी असताना देखील मी ती गोष्ट करतो म्हणजे करतो. कारण मला एक माहित आहे, देवाच्या सेवेमध्ये आपण ज्या वेळेस देतो, देव आपल्याला त्याची परतफेड करतो. जन्माला असं वाटत असेल, तुम्हाला एक जॅकपॉट देऊन जातो. तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या पैशावरती आशीर्वाद भेटावा तुमच्यावर, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला एक मेथड देऊन जातो. तुमच्याकडे आलेल्या पैशाला काय करायचं माहिती आहे का? देवाच्या सेवेमध्ये लावा. किती देतात तुम्ही ठरवा. देवाच्या राज्यामध्ये त्याचा वापर करा. तुमच्या पैशाला डबल ब्लेसिंग परमेश्वर करणार म्हणजे करणार. माझा शब्द लिहून घ्या. जर नाही झाला मला येऊन म्हणा, आम्ही पैसे दिलो होतो ना आम्हाला भेटलेच नाही, मला येऊन म्हणा. मी येणारा माणूस आहे बार बार. इकडला हिंगोलीचा मी स्पेशल मामा आहो आणि स्पेशल भाऊजी, त्याच्यामुळे मी बार बार येणारा माणूस आहे. असं मला तुम्हाला एक गोष्ट या 2025च्या या शेवटच्या या रात्री मला सांगून जाऊ द्या. जर
तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विश्वासयोग्य जर राहाल, कुणासोबत विश्वासयोग्य राहायचे? परमेश्वरासोबत विश्वासयोग्य राहायचे. तुमच्याकडे दिलेल्या सेवेसाठी तुम्ही विश्वासयोग्य राहायचे. तुमच्या हातात दिलेल्या कामासाठी जर तुम्ही विश्वासयोग्य जर राहाल, तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला कुठल्याही चांगल्या वस्तूची उणीव भासू देणार नाही. हा माझा भविष्यवाणीचा शब्द तुम्ही लिहून घ्या. कारण का तर त्याच्या 16 वर्षाच्या त्या सेवेमध्ये मी ज्या गोष्टी अनुभवल्यात तेच तुम्हाला सांगतोय. परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य आहेत. 10 वर्ष बिहारमध्ये सेवकाई करत असताना माझ्या जीवनामध्ये एक घटना घडली. थंडी जास्त असते बिहारमध्ये. बिहारमध्ये एक सिकरिया नावाचे गाव आहे, छोटस गाव आहे. बिहारच्या नकाशामध्ये तुम्हाला दिसणार नाही. ती मोठी मिनिस्ट्री आहे. तिथे 55 वर्ष झाले त्या सेवेमध्ये. थंडी भरपूर असते. तिथे एक बिग बाजार होता, बिग बाजार. त्याच्या खाली मी थांबलो होतो. मला घ्यायचं होतं जॅकेट थंडीचं. आणि त्याच्या खाली लिहिले होते 650 रुपये. मी ती जॅकेट बघितलं आणि खाली आलो, उतरलो. 650 रुपये नव्हते माझ्याकडे. मी मला खूप छान आहे. आणि खाली येऊन मी एकाला फोनवर बोलत होतो. तर एक जण कुणीतरी माझ्यापाशी आला आणि मला, वो अच्छा आहे ना भैया? मी म्हणला बहुत अच्छा आहे. त्याने गेलं आणि मी फोनवर एकाला बोलत होतो. तर त्यानं ती एक काहीतरी पॅकेट वगैरे आणलं आणि मला काय म्हणलं, ही घे, येलो मी थोडा गाडी निकालतो. मी ते हातात घेतलो आणि मी फोनवर एकाला बोलतोय आणि ते गेलं निघून, गाडी घेऊन गेलं निघून. मग 10 मिनिटानं माझ्या लक्षात आलं, फोन चालू असताना आपल्या काही लक्षात येत नाही. म्हणजे माझा तसा फोन नव्हता. मी एकाला काय तर प्रार्थनेचं सांगत होतो. आजकाल फोनवर बोलता बोलता लोक 10 किलोमीटर चालत जाते. आणि बोलता बोलता त्यांच्या मोबाईलची बॅटरी बंद झाल्याची कळत नाही. असो, तुम्ही सर्वजण तसे नाही. मग ती माझ्या लक्षात आलं 10 मिनिटानंतर, ही पाकिट माझ्या हातात दिले. अरे बाबा, याचे पैसे बिसे दिलेत का आपल्याला द्यायचे? माझं लक्ष त्या शर्टकडे गेलं. अरे तिथं तर शर्ट नाही बाबा. ती म्हणलं ही कुणाचं आहे? मग बघितलं काढून तर त्याच्यात ती शर्ट, ती सेम टू सेम. आम्हाला दिलंय ह्याच्यात ते पैसे द्यायचे तर आपल्याकडे 650 नाहीत आपल्याकडे. तिथं ती बिल पेड केलेलं होतं. आम्हाला पेड बी केलंय. मग मी काय म्हणलं, इथं कुठं तर असेल. आणखीन 5-7 मिनिट थांबलो, मग ती कुणी बी ना. मग त्या जिथं ते सिक्युरिटी गार्ड होता त्याच्यापाशी गेलो आणि त्याला सांगितलं, भैया अरे वो एक लड़का आया था ना, वो गाड़ी था उस पे नया, वो किधर गया? त्या वॉचमन मला खालून वरून बघितलं. मी म्हणलं अरे वो लड़का आया था ना बाइक लेके. वासूक बघितलं. मी म्हणलं क्या हो गया? त्यानं काय सांगितलं माहित आहे का? म्हणला मी इथं 3 तास झाले ड्युटी लावा. म्हणला मी फक्त तुम्हाला आल्याला बघितलं. म्हणला 3 तासात एकही गाडी आली नाही. 3 तासामध्ये एक सुद्धा टू व्हीलर आली नाही. आणि तुम्ही कोणत्या टू व्हीलरची गोष्ट करायला? मी काय केलं, ती पुढा बघितला, सेम शर्ट सेम जॅकेट, पैसे पेड केलेले. आणि ती घेऊन आमच्या कॅम्पसमध्ये गेलो. आणि तिथं प्रत्येकाला एक गोष्ट बोलत होतो. कोणी म्हणलं का बहुत अच्छा आहे, म्हणायचं फोकट मी मिळाय म्हणायचं. आमच्या सेवा करणार लोक म्हणायचे, अरे सचिन भैया बहुत अच्छा आहे. फोकट काय आहे आपलं नाही. फोकट ह्याच्यासाठी म्हणलो, सेवा परमेश्वराची करा, तुमच्यासाठी फुकट मध्ये सगळ्याच गोष्टी भेटतात. फुकट म्हणलं की आम्ही पण त्याच्यासाठी इमानदार बी राहावं लागते. मी इमानदार आहे. एक वेळेस काय झालं, बबुआ नावाचे एक शहर आहे आमच्या बिहारमध्ये, बबुआ. ते माझ्या इथून 110 किलोमीटर होतं. आमच्यासोबत एक जण बाईकवर चालवणारा माणूस होता. बाईकवर चालवत आम्ही पुढे गेलो. आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं आणि नेमकं पेट्रोल पंपाच्या बाजूलाच संपलं. ते एक देवाला धन्यवाद. माझ्या खिशात 20च रुपये होते. मग मी काय म्हणलं त्याला, काय करू आपण 20 रुपयाचे पेट्रोल टाकू, थोडस पुढे जाऊन त्या पास्टरला म्हणू की बा तुम्ही थोडं या आमच्या सोबत, आम्हाला घेऊन जावा. मग काय झालं, 4 लोक पेट्रोल पंपवर होते, 4 पोरं होते, 4. मग मी काय इशारा केला, भैया असं केलं. आम्ही 20 म्हणलो, त्यानं 200चं पेट्रोल टाकलं. आणि काय झालं, 200चं पेट्रोल टाकलं आणि आम्ही शांतपणाने काय करायला 20 रुपये द्यायला निघालो त्याला. त्याने म्हणलं, अरे भैया 200 का डाला.
आता तर हवा स्टेट झाली आपली. मी विचार काय केला तर शर्ट काढून द्या ह्याला. मी त्याला काय म्हणलो, बाबा आमच्या ऐकण्यामध्ये फरक झालाय. मी तुम्हाला 20 रुपये म्हणलो होतो, तुम्ही 200 रुपयाचं टाकलं. एक काम करा, गाडी आम्ही इथं राहू देत आहोत. आम्हाला थोडं पुढे सेवेला जायचंय. आम्ही तिथल्या शाळेमधले आहोत, आम्ही बायबल शिकवणारे आहोत. ते पोरगा आमचा आवाज ऐकून आलो. अरे म्हणले, आपका नाम सचिन है क्या? मी म्हणलं हा. ते म्हणलं आप हमारे गाव में ईसा मसीह का फिल्म दिखाने के लिए आए थे. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे बाबा, ती बी ऐका. कारण आता आपल्या ऐकण्याची परिस्थिती नाही. 200 द्यायचे तिथं. असली गडी बी नव्हती आपल्याकडे द्यायला त्याला. ही बी गडी फुकट भेटल्यावर आपल्याला अंगावरचे कपडे बी फुकटचेच आहेत माझ्या. मग मी म्हणलं, ठीक आहे. त्यांनी म्हणले की एक काम करो. मग त्यांचा वाद चालू होता. त्याने काय म्हणला, सचिन भैया का 200 रुपये मैं देईन. माझी ओळख त्याची नव्हती. फक्त त्याला असं म्हणलं की आम्ही त्याला येशू ख्रिस्ताचा पिक्चर दाखवण्यासाठी आलो. मग त्यानं काय केलं, ती 200 रुपये दिले आणि आम्ही काय केलो, गेलो निघून. मग एक चांगली युथ मिटिंग झाली. आणि येते वेळेस माझ्या लक्षात काय आलं की अरे त्या पेट्रोल पंपवर आपल्याला 200 रुपये एका अनोळखी माणसानं दिलं. मग त्या आमच्या भोजपुरीवाल्या भैयाला काय म्हणलं, अरे जाता जाता त्याच पेट्रोल पंपवर जाऊ आणि त्या पोराला काय म्हणू माहिती का, थँक्यू, तुमच्यामुळे आम्हाला पेट्रोलची मदत झाली असं. मग त्या पोरानं मला, हा भैया हा सही बात आहे. मग आम्ही त्या पेट्रोल पंपवर आलो. त्या पेट्रोल पंपवर आल्यानंतर आम्हाला 4 लोक बघितली होती. आम्हाला काय वाटलं, 3 दिसायला गेली तिथं. मग मी मला त्याची ड्युटी बदलली का काय. मग त्याच्याकडे गेलो आणि म्हणलो की अरे भैया वो एक लड़का था ना, एक ऐसा वो मेरे जैसा ही हाइट का था. तो ते भी मला खाली वरून बघायला लागले. त्याला मला ऐसा एक लड़का था ना, वो हम पेट्रोल बोले थे, वो भैया ने क्या किया, वो 200 का पेट्रोल था, 20 का बोले तो 200 का डाल दिया और उन्होंने हमको 200 रुपये दिया था, उसको हम थैंक यू बोलने के लिए आए. ते मला बघायला लागले. ते मला काय कळालंच नाही. त्यावेळेस मी काळाच होतो. आणि बिहारमध्ये गेला तर डबल काळा झालो होतो. पण जाडा होतो त्यावेळेस. हो, मी बघायला लागले. मी म्हणतो अरे क्या हो गया. तर त्यांनी एक वाक्य बोलले मला, म्हणजे भैया या पेट्रोल पंपावर आम्ही 3च लोक आहोत का म्हणून, चौथं पोरग इथं कोणीच नाही. आणि मी माझ्या डोळ्यानं बघितलं होतं, माझ्यासोबतच्या 4 लोक होते. चौथ्या पोराने 200 रुपये दिले. ती जी गाडी चालवणार पोरग जी होतं ना, ती थरथर कापत होत. काय म्हणलं, भैया ती चौथं पोरग कोण होतं. मी त्याला काय म्हणलं, चल येशू ख्रिस्तानं त्याचा माणूस पाठवला आपल्यासाठी देण्यासाठी. म्हणून या दिवसामध्ये याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट मला शिकवायची आहे की तुमच्या जीवनामध्ये विश्वासयोग्य जर असाल, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी जर आज्ञाकारितेचं जीवन जगत असाल, तर तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करणार आहे. केवळ एकच लक्षात ठेवायची आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मला परमेश्वरासाठी आज्ञाकारितेचं जीवन जगायचे. एक व्यक्ती होता, त्याची साक्षी सांगून मी संपवतो. एक व्यक्ती होता, तो बँकेमध्ये मॅनेजरचं काम करत होता. चांगली पोस्ट होती. मॅनेजर नंतर त्याची पोस्ट वाढणार होती. त्याच्यानंतर काय झालं माहितीये का, परमेश्वरानं त्याला सांगितलं की तू सगळं सोडून माझी सेवा करण्यासाठी ये. आणि त्याच्याकडे त्या बँकेची व्हॅन होती, कारमध्ये तो फिरणारा व्यक्ती होता. अचानक परमेश्वराच्या कॉलिंगचा आवाज आला आणि त्यानं काय केलं, बँकेला रिझाईन दिलं आणि काय केली, एक सायकल घेतली आणि सायकल घेऊन साऊथ मध्ये तामिळनाडू आणि चेन्नईच्या छोट्या छोट्या गावामध्ये येशू ख्रिस्ताचे टॅक्स वाटायचा. तर सगळे लोक त्याच्यावरती हसायचे, म्हणायचे काय कारमध्ये फिरणारा माणूस आज सायकलीवरती येऊन टॅक्स वाटतोय, काय येशू येशू करतोय. त्याच्या घरचे त्याला नाव ठेवायचे. हालेलुयाच्या नादामध्ये ह्याने बँकेच्या मॅनेजरची ड्युटी संपवलं. त्याच्यावरती किती तर नाराज व्हायचे, पण तो व्यक्ती कधीच नाराज झाला नाही. त्याला एकच माहिती होतं, मी एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना जर देवानं माझ्याशी बोलले, देव चुकीचं बोलणार नाही. मला बोलणारा परमेश्वर हा कधीही चुकीचा नाही. आणि त्या व्यक्तीने काय केलं, सेवा वाढवत गेली, सेवा वाढवत गेली. त्याने छोटस चर्च उभा केलं. ते चर्च उभा करत असताना बरेचसे लोक तामिळनाडूमध्ये वाढत गेले आणि त्याला परमेश्वरानं 10 एकरची जमीन एकाकडून आशीर्वादित केली आणि सांगितलं की या 10 एकरच्या जमिनीमध्ये तो अशा प्रकारच्या काही गोष्टी ठेव. आणि त्यानं काय केलं, त्या 10 एकरच्या जमिनीमध्ये बेतसेदा कुंडच जे आहे, बेतसेदा नावाचे कुंड यॉहन कृष्णवर्तमानामध्ये लिहिले ते, आणि येशू ख्रिस्ताला क्रुसावरती, येशू ख्रिस्ताला पेत्र नकारल्यापासून येशू ख्रिस्त क्रुसावर मरेपर्यंत एक चित्र त्यानं त्या 10 एकर मध्ये उभा केलं. चित्र पुतळ्याचं
एवढं करत असताना त्याने तिची सेवा वाढवली. सेवा वाढवत असताना बरेच काय त्याच्या डोक्यात परमेश्वराने गोष्ट टाकली, तू एक काय कर, असे ख्रिश्चन लोकांसाठी एक शाळा उभा कर. ती शाळा उभं केली, शाळेचे कॉलेज झालं, कॉलेजची एक युनिव्हर्सिटी झाली. त्या एका व्यक्तीच्या अर्पणतेमुळं काय झालं माहितीये का, जे आज आम्ही जीजस कॉल जे बोलतो का नाही, जीजस कॉल सेंटर, जे पौल दिनकरनचा आहे, त्याच्या बाप डीजीएस दिनकरनमुळे ते झालेलं आहे. आणि कारुण्या युनिव्हर्सिटी जी आहे विश्वभर आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये ख्रिश्चन युनिव्हर्सिटीमध्ये पहिली युनिव्हर्सिटी ती डीजीएस दिनकरन सरची आहे. एक व्यक्ती आपल्या लोकांसाठी समर्पणाचं जीवन जगला, परमेश्वरासाठी अर्पणतेचं जीवन जगला, परमेश्वरासाठी प्रभूनं ज्या काही आज्ञा दिल्या त्याच्या आज्ञा मानला. त्याच्यामुळं आज जीजस कॉलला आपण पाहतो. एकच गोष्ट, मोठी सुरुवात, मोठं काम छोट्यापासून सुरुवात होते. आज आपण छोटं काम हातात घेऊया आणि परमेश्वराला म्हणूया, प्रभू या 2026 मध्ये पदार्पण करत असताना मी छोटीशी सुरुवात करणार आहे, छोट्याशा विश्वासानं सुरुवात करणार आहे, परंतु याचं मोठं रूपांतर तू कर. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद.